Hi friends, you're tuned with an educational YouTube channel. No doubt it's a reliable channel for learning, so don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn a new lesson of English, The Adventures of Gulliver. Without any delay, let's start to understand it. Gulliver's Travels is an interesting book written by a well-known English writer Jonathan Swift. गलिवर्स ट्रॅव्हल नावाचं एक इंटरेस्टिंग बुक आहे जे पुस्तक एक प्रख्यात रायटरनी अर्थातच लेखकाने लिहिलेलं आहे ज्यांचं नाव आहे जोनाथन स्विफ्ट. वेल नोनचा अर्थ होतो फेमस किंवा प्रसिद्ध. इन विच ही डिस्क्राइब्स द व्हॉयजेस ऑफ गलिवर्स टू व्हेरियस लँड्स लाईक लिलीपुट अँड ब्रॉबडिंग्नॅग. जोनाथन स्विफ्ट यांनी आपल्या गलिवर्स ट्रॅव्हल्स या पुस्तकामध्ये गलिवरच्या वेगवेगळ्या सागरी प्रवासाचे वर्णन केलेले आहे. त्याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या भूप्रदेशाचे वर्णनसुद्धा केलेले आहे ज्यामध्ये लिलीपुट असेल किंवा ब्रॉबडिंग्नॅग असेल. खरोखरच हे एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे. यामधील चमत्कारिक गोष्टीसुद्धा माणसाला खऱ्या वाटू लागतात. Though the character of Gulliver and these strange sounding lands are imaginary, Gulliver's experiences and adventures are written so well that they seem real and true to life. जोनाथन स्विफ्ट यांनी गलिवरचं रेखाटलेलं चित्र सोबतच त्यांनी रेखाटलेल्या भूप्रदेशाचं चित्र जरी आपल्याला काल्पनिक वाटत असलं तरी सुद्धा वाचत असताना आपल्या जीवनाशी ते एकरूप आहे असं आपल्याला वाटते आणि त्यामुळेच त्या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटू लागतात. कारण गलिवरचे जे अनुभव आहेत सोबतच त्याचं जे साहस आहे ते एवढ्या चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे की ते आपल्याला सत्य आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. गलिवर द स्टोरी टेल्स अस वर्कड ॲज अ सर्जन ऑन शिप्स. ही गोष्ट आपल्याला सांगते किंवा या गोष्टीमधून आपल्याला कळते की गलिवर हा एक सर्जन होता जहाजांवर. सर्जन म्हणजेच शल्यविशारद. ॲज सच ही मेड सेव्हरल व्हॉयजेस. तो जहाजांवर शल्यविशारद असल्यामुळेच त्याने खूप सारे प्रवास समुद्रातून केलेले होते. व्हॉयज म्हणजे समुद्राचा किंवा हवेतून केला जाणारा प्रवास. इन मे 1699 ही सेल्ड ऑन द शिप दी अँटलोप. सन 1699 अँटलोप नावाच्या जहाजावर तो आरूढ झाला होता किंवा त्या जहाजामध्ये तो प्रवास करत होता. ऑन द रिटर्न जर्नी इन नोव्हेंबर अ व्हायलंट स्टॉर्म सँक हिज शिप अँड गलिवर स्वॅम टू सेव्ह हिज लाईफ. दी अँटलोप नावाचे जहाज परतत असताना किंवा त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एक भयंकर स्टॉर्म अर्थातच वादळ निर्माण झाला आणि त्या वादळामुळे गलिवरचं जे जहाज होतं ते जहाज बुडालं. व्हायलंटचा या ठिकाणी अर्थ तीव्र आणि स्टॉर्म म्हणजे वादळ. या व्हायलंट वादळामुळे गलिवरचं जहाज बुडालं आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचला. लाईट इन द इव्हनिंग ही फाउंड हिमसेल्फ मरून्ड ऑन अ स्ट्रेंज लँड. आणि संध्याकाळी उशिरा गलिवरला कळलं की तो एका विचित्र भूप्रदेशामध्ये पडलेला आहे. जो प्रदेश मरून म्हणजेच तपकिरी लाल रंगाचा आणि विचित्र असा तो प्रदेश होता. वीक अँड एक्झॉस्टेड ही स्लेप्ट फॉर अबाउट 9 hours. अशक्त आणि खूप थकलेला गलिवर जवळपास 9 तासापर्यंत झोपला होता. इट वॉज डेलाइट वेन ही अवोक. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा उजाडलं होतं त्यावेळेस दिवस होता. लेट अस रीड व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स. एक्झॉस्टेड म्हणजे खूप थकलेला आणि वीक म्हणजे अशक्त. अशक्त आणि खूप थकलेला गलिवर जवळपास 9 तासांपर्यंत झोपलेला होता आणि ज्या वेळेस तो झोपेतून जागा झाला त्यावेळेस उजाडलेलं होतं. आणि त्यापुढे काय घडलं गलिवर त्याची कथा आपल्याला स्वतः सांगत आहे. चला वाचूया. गलिवर मीट्स द लिलीप्युशन्स. गलिवरची लिलीप्युशन्स सोबत भेट. खूप सारे लोक लिलीपुटियन्स असा या शब्दाचा उच्चार करतात परंतु याचा खरा उच्चार लिलीप्युशन्स असा आहे. आय ट्राय टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड. गलिवर म्हणतो की जमिनीवरून उठण्याचा मी प्रयत्न केला बट आय कुड नॉट मूव्ह. परंतु मी हलू सुद्धा शकलो नाही. आय वॉज लेईंग ऑन माय बॅक. आणि मी माझ्या
पाठीवर पडलेला होतो, पाठीवर पहुडलेला होतो. देन आय फाउंड दॅट माय आर्म्स अँड फीट वेअर हेल्ड डाऊन टू द ग्राउंड विथ स्ट्रिंग्स. आणि नंतर मला समजले की माझे हात आणि पाय जमिनीला दोऱ्यांनी बांधलेले होते. स्ट्रिंग्स म्हणजे दोरे. माय हेअर विच वॉज लॉंग, माझे केस जे लांब होते, वॉज हेल्ड डाऊन इन द सेम वे. आणि अगदी जसे माझे हात आणि पाय बांधलेले होते त्याचप्रमाणे माझे लांब असलेले केससुद्धा खाली जमिनीशी बांधलेले होते. Thousands of stings had been passed across my body so that I could not move any part of me, but could only lie there on my back looking up at the sky. हजारो धागे माझ्या शरीरावरून घेऊन ते धागे जमिनीशी बांधलेले होते आणि त्यामुळेच मी माझ्या शरीराचा कोणताही भाग हलवू सुद्धा शकत नव्हतो. फक्त जसा पडलेला होतो, पाठीवर मी झोपलेला होतो, तसं पडून राहणंच मला भाग होतं आणि कोणतीही हालचाल न करता फक्त आकाशाकडे पाहत मी पडलेला होतो. इन अ लिटल टाइम आय फेल्ट समथिंग अलाइव्ह मूव्हिंग ऑन माय फूट. थोड्या वेळाने मला जाणवलं की माझ्या पायाच्या तळवावर काहीतरी जिवंत हालचाल करत आहे. एखादा छोटा प्राणी किंवा कीटक माझ्या पायाच्या तळव्यावर चढत असल्याचं मला जाणवलं. Then it came over my body and up to my face. त्यानंतर तो कोणता तरी सजीव माझ्या बॉडीवर चढला आणि बॉडीवर चढून माझ्या चेहऱ्यापर्यंत तो आला. Turning my eyes down as much as I could, I saw a man. जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या डोळ्यांना खाली वळवलं आणि बघतो तर काय, मी बघितला एक छोटासा माणूस. ही वॉज नॉट हाफ अ फूट हाय. गलिवरला आपल्या शरीरावर काहीतरी जिवंत हालचाल जाणवली. ते दुसरं तिसरं काही नसून तो अगदी एक छोटासा माणूस होता आणि त्या माणसाची उंची अर्धा फूट सुद्धा नव्हती. बाय हिज ड्रेस ही सीम टू बी अ सोल्जर. आणि त्याने केलेल्या पेहरावरून, त्याच्या ड्रेसवरून तो एक सोल्जर असावा, अर्थातच सैनिक असावा असं वाटलं. सीम म्हणजे वाटणे. Then there came 40 more following the first. आणि त्या पहिल्या माणसाच्या मागे आणखी सुद्धा जवळपास 40 लोक त्याच्या मागे आले. I was so much surprised that I gave a great cry. त्या छोट्या माणसांना बघून मला एवढं नवल वाटलं, मी एवढा आश्चर्यचकित झालो की जवळपास मी मोठ्याने आरोळीस ठोकली. Then they all ran back in a great fear. त्यानंतर मी ठोकलेल्या आरोळीमुळे ते एवढे घाबरले की ते लगेच मागे परतले. ते सर्व मागे धावले. अँड सम ऑफ देम वर हर्ट इन जम्पिंग डाऊन फ्रॉम माय साईड ऑन टू द ग्राउंड. गलिवरने ठोकलेल्या आरोळीमुळे त्या छोट्या छोट्या लोकांची पुरती दाणादाण उडाली आणि ते इकडे तिकडे धावू लागले. त्याच्या अंगावरून खाली उड्या मारू लागले आणि त्यामुळे त्यामधील खूप सारे लोक हे जखमी सुद्धा झाले. कारण त्या छोट्या माणसांसाठी गलिवरचं शरीर म्हणजे एखाद्या पर्वतासारखंच असावं. नंतर आहे गलिवर अटेम्प्ट्स टू पुल फ्री. आपली सुटका करून घेण्यासाठी गलिवर्स प्रयत्न करतो. आफ्टर पुलिंग व्हेरी हार्ड आय गॉट वन आर्म अप फ्रॉम द ग्राउंड. खूप शक्तीनिशी ओढून मी माझा एक हात जमिनीपासून वर करू शकलो. आय ऑल्सो रेस्ट माय हेड. आणि मी माझं डोकं सुद्धा वर उंचावलं. This gave me great pain for many of the hairs were pulled out. यामुळे मला खूप वेदना झाल्या कारण माझे केस जमिनीशी ताणले गेले होते. I put out my hand to catch some of the little men. छोटी छोटी काही माणसे पकडण्यासाठी मी माझा हात समोर केला. But they ran away before I could close my hand to them. परंतु मी माझा हात त्यांच्याजवळ नेण्यापूर्वीच ते तिथून पळून गेले. Then I heard a noise and felt a pricking in my hand like that of 1,000 needles. त्यानंतर मी एक आवाज ऐकला आणि मला असं जाणवलं की माझ्या हातामध्ये जशा काय हजारो सुया टोचल्या जात आहे असं टोचल्यासारखं माझ्या हाताला जाणवलं. I found that they were shooting arrows at me. नंतर मला समजलं की ते मला बाण मारत आहेत, माझ्यावर बाणांचा वर्षाव करत आहेत. I was afraid of my eyes. मला माझ्या डोळ्यांची भीती वाटली कारण एखादा बाण डोळ्यामध्ये गेला तर डोळ्यांचं नुकसान होईल असं मला वाटलं. अफ्रेड फॉर म्हणजे ची भीती वाटणे. I put my hand over my face. आणि त्यामुळेच मी माझा हात
माझ्या चेहऱ्यावर ठेवला. आफ्टर दिस आय थॉट दॅट द वायजेस्ट थिंग टू डू वॉज टू लाईक क्वाईट टिल नाईट. त्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की वायजेस्ट थिंग्स म्हणजेच हुशारीची गोष्ट हे असणार आहे की आपण ज्या ठिकाणी पडलेलो आहोत त्या ठिकाणीच रात्रीपर्यंत पडून राहायचं. I thought that then, my hand being free, I could quickly set free the rest of my body. असा मी विचार केला. त्यानंतर माझा एक हात मोकळा झाल्यानंतर माझी उरलेली जी बॉडी होती म्हणजे शरीर होतं ते लवकरच मी मोकळं करू शकलो. Soon a platform was raised and an important looking man gave a long speech. लवकरच एक व्यासपीठ उभारलं गेलं, त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं आणि एक इम्पॉर्टंट लुकिंग मॅन जो त्यामधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती होता त्याने एक लांबसं भाषण दिलं. फ्रॉम हिज जेस्चर्स आय गेस्ड दॅट ही वॉज ट्राईंग टू टेल मी दॅट दे वुड नॉट हार्म मी इफ आय डीड ॲज दे टोल्ड. जेस्चर्स म्हणजे हातवारे. त्या इम्पॉर्टंट लुकिंग मॅनच्या हातवारे करण्यावरून मी असा अंदाज बांधला की ते मला सांगत होते की आम्ही तुम्हाला यापुढे कोणताही त्रास देणार नाही, कोणतीही इजा पोचवणार नाही जर मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे वागलो तर. आय रिप्लाइड विथ जेस्चर्स दॅट आय वुड रिमेन क्वाईट. हातवारे करून किंवा हावभाव करून मी सुद्धा त्यांना सांगितले की मी शांत राहणार आहे, मी सुद्धा कोणालाही त्रास देणार नाही, कोणालाही इजा करणार नाही असं मी त्यांना सांगितलं. आय ऑल्सो टोल्ड देम दॅट आय वॉज हंग्री. आणि मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की मला खूप भूक लागलेली आहे. द ॲडव्हेंचर्स ऑफ गलिवर्स यामधील उरलेला भाग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून चॅनलसोबत जोडलेला आणि त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.